अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला, तर अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवला। 2020 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ट्रम्प निवडणूक लढले। याचवेळी मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांचा पराभव झाला। 2020 सालच्या पराभवानंतर 4 वर्षांनी ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले। न्यूयॉर्क रिअल इस्टेटचा बादशाह म्हणून ओळख असलेला हा उद्योगपती 2015-16ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उतरण्यासाठी टॅबलाइड्स आणि टीव्हीवर विविध कारणांसाठी चर्चेत असायचे। घराघरात पोहोचलेले त्यांचे नाव आणि आपल्या बिनधास्त प्रकाराच्या शैलीमुळे त्यांनी कसलेल्या राजकारण्यांचा पराभव केला, पण त्याच वेळी त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा काळ वादग्रस्त ठरला। शपथविधीपूर्वी आयोजित मेक अमेरिका ग्रेट अगेन रॅलीमध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्या महायुद्धासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलंय। गाझा युद्धविरामाचं श्रेय ट्रम्प यांनी घेतलं असून जर आपण अमेरिकेचे अध्यक्ष असतो तर हे युद्ध झालंच नसतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा जीवन प्रवास आपण पाहूया। वडिलांच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये छोट्या हुद्द्यावर ट्रम्प यांनी आधी सुरुवात केली। वडिलांकडून $1 मिलियन कर्ज घेऊन रिअल इस्टेट व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली। एकोणीसशे 71 मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशनची सुरुवात करण्यात आली। ट्रम्प यांचे जगभरात अनेक बांधकाम प्रकल्प आहेत। रहिवासी इमारती, अलिशान महाल, मॉल्स, हॉटेल्स, कसिनोज आणि गोल्फ कोर्सेसची निर्मिती त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून केली जाते। अमेरिका, भारत, तुर्की आणि फिलिपिन्स सारख्या देशांमध्ये हजारो कोटींचे बांधकाम प्रकल्प आहेत। 1977 मध्ये झेलनिकोव्हा सोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला विवाह झाला। 1990 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा घटस्फोट झाला। 1993 मध्ये मार्ला मेपल सोबत ट्रम्प यांचा दुसरा विवाह झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।